आणि सध्या आपण जे दृश्य पाहतोय ती नाशिकमधली आहेत। नाशिकमध्ये सध्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे। जे लोक अडकून पडले होते त्या लोकांना वाचवण्यासाठी सध्या हेलिकॉप्टर पोहोचलेला आहे। 13 मासेमारांना पाण्याबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। 12 तासाहून अधिक काळ उलटून गेलाय हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होऊन। अग्निशमन दल आणि एसडीआरएफचे जवान सध्या सज्ज आहेत आणि आता मदत कार्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। हेलिकॉप्टर तिथे पोहोचलेला आहे। हॅलो, आवाज येतोय का? धुळ्याहून एसडीआरएफची टीम तिथे पोहोचली आणि हे बचाव कार्य, हे मदत कार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आणि जसं आपण दृश्यांमध्ये पाहिलं की हेलिकॉप्टर सुद्धा पोहोचलेला आहे। 13 मासेमार आहेत। पाण्याचा अंदाज न आल्यानं ते त्या पाण्यामध्ये अडकून पडलेत। 12 तासापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे त्यांना त्या ठिकाणी अडकून आणि त्यांना वाचवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहेत। अग्निशमन आणि एसडीआरएफचे जवान तिथे पोहोचलेलेच आहेत, पण आता हेलिकॉप्टर देखील तिकडे पोहोचलेला आहे आणि आता त्या मासेमारांना, मच्छीमारांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, हे रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे, कोणत्या टप्प्यात सुरू आहे? प्रज्ञा, आपण दृश्यांमध्ये बघतो आहे लष्कराचं हेलिकॉप्टर इथे आलेलं आहे आणि समोर जे 12 ते 13 मच्छीमार कालपासून अडकलेले होते, साधारणतः 13 ते 14 तास झालेले आहे हे तिथेच अडकलेले होते। मात्र आता त्यांना तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत। एसडीआरएफची टीम इथे आलेली होती, स्थानिक बचाव पथक इथे आलेले होते, आपत्ती व्यवस्थापनाचे लोक इथे आलेले होते। मात्र कुठल्याही पद्धतीची उपाययोजना करता येत नव्हती, कारण जो पाण्याचा प्रवाह आहे हा पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे। त्याचबरोबर नदी पात्रामध्ये खडकाळ परिस्थिती आहे आणि या खडकाळ परिस्थितीमधून बोट तिथपर्यंत जाणं हे अशक्य होतं। त्यामुळे एसडीआरएफची टीम आलेली असूनही त्यांना थांबावं लागलेलं होतं। जोपर्यंत हेलिकॉप्टर येत नाही, हेलिकॉप्टर तिथे लँड होत नाही आणि सर्वांना जे अडकलेले लोक होते त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न हे सुरू आले होते। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून लष्कराची चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आला। तसं बघितलं तर आपण जिथे उभा आहोत या काठापासून ती जी समोर टेकडी बघतोय हे अंतर अत्यंत कमी आहे, साधारणतः 15 ते 20 फुटाचंच अंतर आहे। परंतु तोपर्यंत जो पाण्याचा प्रवाह आहे तो पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे एसडीआरएफच्या टीमला पुढे जाता येत नव्हतं। त्यांनी इथे बोट देखील आणलेल्या होत्या, मात्र या खडकाळ नदीपात्रामधनं बोट तिथपर्यंत जाणार कशी हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित झालेला होता आणि म्हणूनच एसडीआरएफची टीम ही थांबलेली होती। लष्कराशी ज्यावेळेस चर्चा झाली त्यानंतर हेलिकॉप्टर पाठवण्यात आलेले आहे आणि आपण आता दृश्यांमध्ये बघतोय हेलिकॉप्टर त्या ठिकाणी टेकडीवर लँड होते आणि हे जे सर्व मच्छीमार तिथे कालपासून अडकलेले होते, साधारणतः 15 तास झालेले आहेत, आता त्यांना तिथून हलवण्यात येणार आहे। तत्पूर्वी सकाळपासून या सर्वांची खाण्यापिण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। त्यांना खाण्यापिण्याचे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं होतं, परंतु दोर टाकून म्हणा किंवा होडीच्या साह्याने त्यांना इकडच्या बाजूला आणणं हे अशक्य होतं आणि म्हणूनच आता लष्कराच्या हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलेलं आहे। बरोबर आहे मुकुल, आपण पाहतोय की पाण्याचा प्रवाह किती वेगवान आहे। अशा पद्धतीत, अशा प्रकारच्या प्रवाहात दोरी टाकून त्या सगळ्या मच्छीमारांना या किनाऱ्यावर आणणं जिकिरीचं होतं। आपण सध्या पाहतोय जसं मुकुल तुम्ही सांगितलं की खडकाळ भागही बराच आहे नदीमध्ये आणि त्यामुळे हेलिकॉप्टरचं लँडिंग सध्या क्रुशियल झालं। प्रज्ञा, काल ज्या वेळेस हे मच्छीमार नदीच्या या बाजूला होते, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आता उभा आहोत त्यावेळेस पाण्याचा प्रवाह नव्हता, पाणी वाहत होतं, मात्र संथपणे पाणी वाहत होतं आणि एक एक करत हे मच्छीमार ज्यावेळेस पलीकडच्या बाजूला गेले त्यावेळेस पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आणि त्यानंतर ते त्याच बाजूला अडकून पडले। संपूर्ण रात्र या सर्व मच्छीमारांनी त्याच ठिकाणी काढलेली। आपण आता दृश्यामध्ये बघितलं 4 ते 5 जण आता हेलिकॉप्टरमध्ये गेलेले आहेत। हेलिकॉप्टर तिकडनं आता उडालेलं आहे आणि त्यांना सुरक्षितपणे नदीच्या या तीरावर आणण्यासाठी आता हेलिकॉप्टर तिकडनं झेप घेत आहेत। आपण दृश्यामध्ये बघतोय बाकीचे जे मच्छीमार आहेत ते तिथेच थांबलेले आहेत। त्यापैकी 4 ते 5 जणांना बाहेर काढण्यामध्ये आता यश आलेलं आहे। ही जी नदी आहे गिरणा नदी ही पार करत हे हेलिकॉप्टर आता या बाजूला येताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। 15 तासानंतर
आपत्ती व्यवस्थापन, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अथक प्रयत्न केल्यानंतर हे हेलिकॉप्टर आता या बाजूला येत आहे आणि यांची सर्वांची सुखरूप सुटका होत आहे. खरं तर ती टेकडी मोठी होती, तिथे त्यांना थांबण्यासाठी व्यवस्थित जागा होती. सुदैवानं पाण्याचा प्रवाह रात्रीनंतर वाढला नाही, पावसाचा जोर वाढला नाही, त्यामुळे यांना त्याच टेकडीवर थांबता आलं आणि आता त्यांना आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की त्यांचा आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे, त्यांचा बचाव करण्यात आलेला आहे आणि नदीच्या या तीरावर या सर्वांना सुरक्षितपणे आता उतरवलं जात आहे. जसं त्या टेकडीवरनं हे सर्व 4 ते 5 जण हेलिकॉप्टरमध्ये बसलेले होते, आता एक एक करत त्यांना हेलिकॉप्टरमधनं आता खाली उतरवलं जाणार आहे. मुकुल, जसं तुम्ही सांगितलं की 12 तासांपेक्षा जास्त काळ हे मच्छीमार तिकडे अडकलेले होते, रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. काय काय अडचणी आल्या कालपासून या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये? प्रज्ञा, सर्वात प्रमुख अडचण ही एकच होती की या सर्व लोकांना तिकडनं इकडे आणायचं कसं. जाताना ज्यावेळेस हे गेले त्यावेळेस पाण्याचा प्रवाह हा कमी होता, मात्र ज्या वेळेस हे लोक सर्व तिथे अडकलेले होते त्यानंतर तिथपर्यंत जाणं हे महत्वाचं जिकिरीचं होतं. ही माहिती प्रशासनाला थोडी उशिरा कळाली आणि ज्यावेळेस ही माहिती कळाली त्यानंतर ह्या सर्व लोकांना रात्रीच्या अंधारामध्ये तिकडनं हलवणं हे देखील अवघड झालेलं होतं. सकाळची वाट सर्व आपत्ती व्यवस्थापन SDRFची टीम ही बघत होती. धुळ्याहून SDRFची टीम इथे आलेली होती आणि त्यानंतर इथे आणायचं तर प्रमुख अडचण पाण्याचा प्रवाह होता. आपण बघितलं मागच्याच काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये SDRFची टीम गेलेली होती आणि एक दुर्घटना घडलेली होती. त्यामुळे SDRFची टीम देखील पूर्णपणे खातरजमा केल्याशिवाय पुढे जात नव्हती आणि आता ह्या सर्वांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. यांना आता पोलिसांच्या सोबत त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि हे सर्व आपण जर या बाजूला बघितले लोक, एका बाजूला हेलिकॉप्टर आहे आणि दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टरमधनं जे उतरलेले होते या सर्वांचे आता इथे नाव लिहून घेतलं जात आहे. पोलिसांच्या माध्यमातून पंचनामा केला जात आहे आणि आता त्यांच्याकडनं काय माहिती पोलिसांना मिळते हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आप कब गए थे? कल गए थे ना। अच्छा, जब गए थे तब पानी कैसा था? पानी नहीं था फिर, अच्छा, उसके बाद लगेज पानी आया। हाँ 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 हाँ. हम लोग उधर पहुंचे, उधर से रिटर्न जैसे वैसे पानी आ गया। आप कितने लोग थे? हम ये 4 जन थे और उसके बाद में और वो उधर है अच्छा, पूरे 14 जन। कहाँ से आप किस लिए गए थे? हम भी वैसे ही गए थे, थोड़ा मच्छी पकड़ने, टाइम पास करने। तो इधर से गए 5-10 मिनट रुके, उधर लगेज पानी चालू हो गया। हमेशा जाते हो आप? नहीं, हम कभी कभी आते। हाँ, कभी कभी आते, हम बार बार नहीं आते। और कितने लोग हैं वहाँ पे? अभी 15 लोग टोटल थे, जिसमें से हम 5 लोग आ गए, 10 लोग अभी है उधर। आपण बघतोय यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आपण. 15 एकूण लोक होते, त्यापैकी 5 जणांना आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जे आहेत ते उर्वरित अजूनही त्याच टेकडीवर आपल्याला बघायला मिळत आहेत. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा त्याच टेकडीवर गेलेला आहे आणि या उरलेल्या 10 जणांचं आता रेस्क्यू करण्याचं काम देखील सुरू होत आहे. आपण बघतोय हळूहळू जे हेलिकॉप्टर तिथे टेकडीवर गेलेले ते लँड होत आहे आणि ते लँड झाल्यानंतर आता जसे 5 जणांना आणण्यात आलं तसेच 5 ते 6 जणांना हेलिकॉप्टरमध्ये बसवण्यात येईल आणि नदीच्या या तीरावर आणलं जाणार आहे. बरोबर आहे. 5-5 जणांचा ग्रुप केला जातोय आणि या सगळ्या अडकलेल्या लोकांना नदी तीरावरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 जणांना सुखरूपरित्या आणलं गेलेलं आहे आणि आता पुढचे 5 जण हेलिकॉप्टरमध्ये बसून नदीच्या किनाऱ्यावरती येणार आहेत. गिरणा नदीमध्ये हे सगळे 14 ते 15 मच्छीमार अडकलेले होते. ज्यावेळी ते मच्छीमारी करण्यासाठी नदीमध्ये गेले त्यावेळी पाणी तेवढं नव्हतं, पण त्यानंतर पाण्याची पातळी अचानक वाढली आणि त्यांचे परतीचे मार्ग बंद झाले आणि त्यामध्येच ते त्या एका छोट्याशा खडकावरती टेकडीवरती अडकून पडले. अख्खी रात्र त्यांनी या दगडावरती या खडकाळ भागावरती बसून काढली आहे. त्यांचं सुदैव एवढंच होतं की पाऊस जास्त पडला नाही, पाणी जास्त नदीचं वाढलं नाही आणि त्यामुळे सुरक्षितरित्या ते त्या खडकावरती बसून राहिले. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की SDRF आणि अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले होते. पण कालपासून आपले शर्थीचे प्रयत्न चालू होते, काय नेमक्या अडचणी येत होत्या आणि आता काय? अडचण म्हणजे मुख्यत्वे करून पाण्याचा फ्लो मोठा होता आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे मुवमेंटला जरा अडचण आली. आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे, थोड्याच वेळामध्ये सगळ्यांची सुटका केली जाईल. किती तासापासून आपण ह्या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहात?
काल दुपारच्या नंतर सुरू झालेलं आहे काम. आता 5-10 मिनिटात संपेल. मी बोलतो आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे? त्यांचं मेडिकल करणार आम्ही आणि पुढची कारवाई करू. आपण बघतोय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उर्वरित जे लोक होते, जे मच्छीमार होते, त्यांना घेऊन या बाजूला आलेला आहे. जसं ॲडिशनल SP अनिकेत भारती यांनी आपल्याला सांगितलंय की काल दुपारपासून यांचं रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू होतं आणि आता हे रेस्क्यू ऑपरेशन शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. हेलिकॉप्टर अत्यंत जवळ आलेलं आहे आणि या ठिकाणी आता हेलिकॉप्टरमधनं इतर जे उर्वरित 5 जण होते त्यांना देखील आता उतरवण्यात जाईल. यानंतर हे जे सर्व होते यांची मेडिकल केली जाणार आहे, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्याचं कारण असं, कालपासून हे लोक तिथे उपाशी होते. काही जरी त्यांना खाद्यपदार्थ गेलेले असले तरी देखील त्यांची आता वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. ते तेवढ्या परिस्थितीत आहे की नाही हे बघितलं जाणार आहे आणि जर कोणाला औषध उपचाराची गरज भासली तर त्यांना ते वैद्यकीय उपचार देखील त्यांच्यावर केले जाणार आहेत. मात्र पोलीस दल असेल, अग्निशमन दल असेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, ह्या सर्वांनी कालपासून प्रयत्न सुरू केलेले होते. मात्र त्या प्रयत्नांना कुठे ना कुठे यश येत नव्हतं, कारण निसर्गाचा त्यांना प्रामुख्याने सामना करायचा होता, नदीच्या प्रवाहाचा सामना करायचा होता, खडकाळ नदीपात्राचा सामना करायचा होता. म्हणून हे रेस्क्यू ऑपरेशन थांबलेलं होतं. परंतु आता पुन्हा एकदा दुसरी जी टीम होती या मच्छीमारांची, त्यांना देखील आता उतरवण्यात आलेलं आहे आणि यानंतर पुन्हा एकदा हेलिकॉप्टरने आता झेप घेतलेली आहे त्या टेकडीच्या दिशेने, ज्या ठिकाणी हे सर्व मच्छीमार काल रात्रीपासून, काल दुपारपासून अडकलेले होते. जसं काहींनी आपल्याला माहिती दिली, जे मच्छीमार याच्यामध्ये होते त्यांनी माहिती दिली, काल दुपारच्या सुमारास हे गेलेले होते. दरवेळेस हे तिथे जात नाही, मात्र हे तिकडे गेले, पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते तिथेच अडकून पडलेले होते. कोणालाही त्याबाबतची फारशी माहिती नव्हती आणि म्हणून त्यांना तिथे थांबावं लागलं आणि आता हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास पूर्ण होत आलंय. बरोबर आहे मुकुल, या मच्छीमारांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यांचं दैव बलवत्तर म्हणून एवढ्या मोठ्या प्रवाहात सुद्धा ते सुरक्षित राहिले आणि आता लष्कराच्या मदतीनं या सगळ्या मच्छीमारांची सुटका करण्यात आलेली आहे. 13 तासांपासून अधिक काळ हे सगळे मच्छीमार त्या खडकावरती अडकून पडलेले होते, मदतीच्या प्रतीक्षेत होते. SDRFचे जवान, अग्निशमन दलाचे जवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या टीमनं या मच्छीमारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर लष्कराचं हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर त्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या सगळ्या मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे. मुकुल, आपण त्या अडकलेल्या मच्छीमारांच्या जर प्रतिक्रिया जाणून घेऊ शकणार असू तर नेमके कसे हे 14 तास त्यांच्यासाठी होते? आप रात भर वहां थे, क्या 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 रात में माहौल था वहाँ पे? पानी, बारिश चल रही थी, क्या चल रहा नहीं सर, बारिश नहीं था कि मौसम क्लियर था रात को. हाँ आज सिर्फ पानी बढ़ा, थोड़ा बढ़ा था पानी बस. हाँ हाँ हाँ, बाकी कोई तकलीफ नहीं थी. अच्छा. हाँ. तो रात उधर ही कैसे गुजरी आपने? अब रात उधरी गुजरी, लेट बैठ के आराम से गुजर गई अपनी रात. सर जी जी जी, हाँ. जी. डर लग रहा था? नहीं नहीं सर, थोड़ा डर तो रहेगा ना, पानी बढ़ रहा था तो डर तो लगेगा ही. हाँ. बस. लेकिन आपने कब कांटेक्ट किया? आप वहाँ पे फंसे हो, ये कब पता चला बाकी के लोगों को? वो सर हमको उधर गए हमने, फिर 10 मिनट बाद पता चला कि पानी बढ़ गया, इसलिए हम उससे अटक गए. अच्छा. हाँ, बस. आप- और आप सब एक ही गांव के हो या अलग अलग गांव के हो? नहीं सर, हम धुलिया के हैं. हम कभी कभी आते, रोज नहीं आते. हमको कभी कभी सिर्फ शौक है हमको, एक आधी महीने 2 महीने में कभी कभी आते, हम रोज नहीं आते. आप धुलिया से आए थे? हाँ 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 सर, कितने लोग थे धुलिया से? रोज 3-4 लोग थे. अच्छा. और बाकी के जो टोटल 15 लोग थे वो सब और कहीं कहीं के थे, हमको नहीं सर उसका आइडिया नहीं. प्रज्ञा, आपण बघतोय हे धुळ्याहून काही लोक आलेले होते. त्यांचं म्हणणं आहे आम्ही नेहमी इथे येत नाही, मात्र यावेळेस ते आलेले होते, मासे पकडण्यासाठी आलेले होते आणि इथे आल्यानंतर हे सर्वजण इथेच फसले. रात्र त्यांनी संपूर्ण नदीपात्रामध्ये काढलेली आहे. एका छोटीशी टेकडी होती म्हणून ते बचावलेले आहेत. सुदैवानं पावसाचा जोर कमी झालेला होता, पाण्याचा प्रवाह आहे तेवढाच होता, म्हणून त्या टेकडीपर्यंत पाणी जाऊ शकलं नाही आणि हे सर्वजण सुखरूपपणे इथे राहिलेले आहेत. आता आपण बघतोय की यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येकाची नावं, पत्ते लिहून घेतले जात आहेत आणि इथून नंतर या सर्वांना वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जाईल. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. जर इतर कोणाला औषधोपचाराची गरज भासली तर त्यांच्यावर उपचार केले जातील. आपण बघतोय हेलिकॉप्टरची 3री फेरी आता सुरू झालेली आहे. आता पुन्हा एकदा जे शेवटचे लोक अडकलेले होते त्यांना आता घेऊन हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलेलं आहे. आता त्या टेकडीवर एकही मनुष्य नाहीये. काल जेवढे जण अडकलेले होते तेवढ्या सगळ्यांना
तिथून आता बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि बघतोय आपण टेकडीपासून नदीच्या ह्या तीरावर जिथे आता सध्या आपण उभा आहोत ह्या तीरावर हेलिकॉप्टर त्यांना घेऊन आलेलं आहे। अशा पद्धतीने लष्कराच्या मदतीने 15च्या 15 मच्छीमारांची आता सुटका करण्यात आलेली आहे। हे मासेमारी यातले काही आजूबाजूचे होते तर काही जण धुळे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावामधून इथे आलेले होते। या सर्वांना आता इथून सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। खरंय सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं या 13 मच्छीमारांचं रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कसं केलं जातं याकडे आणि ह्या सगळ्या मच्छीमारांचे प्राण बचावलेले आहेत। 14 तासांपेक्षा जास्त काळ हे गिरणा नदी पात्रामध्ये त्या खडकावरती बसून होते। अख्खी एक रात्र त्यांनी या खडकावरती बसून काढली। आजूबाजूला प्रचंड वेगानं वाहणारी नदी होती आणि त्या नदी पात्रामध्ये बसून एक अख्खी रात्र त्यांनी काढली होती। जीविताची शाश्वती काहीशी त्यांच्या मनामध्ये होती असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून जाणवतंय। आणि जसं मुकुल तुम्ही संवाद साधलात त्यांनी सांगितलं की आपण नेहमी इकडे मच्छीमारीसाठी येत नाही तर कधीतरी केवळ शौक आहे म्हणून आपण येतो। मुकुल, शेवटची तुकडी त्या मच्छीमारांची त्यांना बचावलेलं आहे ते आता बाहेर येत आहेत। तर गिरणा नदी पात्रामध्ये अडकलेल्या 15 मच्छीमारांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालंय। मुकुल कुलकर्णी आपल्याला अपडेट देत होते। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।